नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. राज्यातील या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड. वेतन त्रुटी निवारण लागू करण्याचा निर्णय, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. पाहुयात याबद्दल सविस्तर बातमी. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि नवीन नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला देखील विसरू नका. माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. राज्य शासनाने पदवीधर वेतन त्रुटी निवारण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 7व्या वेतन आयोगाच्या सुधारणांनंतर काही पदवीधर कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने ही त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनात योग्य वेतनश्रेणी लागू होणार आहे. पदवीधर शिक्षकांची गेल्या वर्षानुवर्षेची मागणी पूर्ण होताच त्यांची दिवाळी गोड होत आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना कमी वेतनवाढ मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या वेतनात अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली होती. ही त्रुटी निवारण व्हावी याकडे विधानसभा अधिवेशनामध्ये शासनाने लक्ष वेधले होते. राज्य शासनाने वेतन त्रुटी समितीच्या अनुषंगाने वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. पण ग्रामविकास विभागाचा शासन निर्णयाची प्रतीक्षा होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटीत सुधारणा रखडली होती. आता वेतन त्रुटी निवारण समिती 2024च्या अहवालातील वेतनश्रेणी विषयक व अनुषंगिक शिफारशी लक्षात घेऊन ग्रामविकास विभागाने या संदर्भात आदेश पारित केले आहेत. राज्यस्तरावर ग्रामविकास विभागाच्या वेतन त्रुटीचा शासन निर्णय निर्गमित झाल्याने जिल्हा परिषद कर्मचारी आणि इतर कर्मचारी यांच्या वेतन त्रुटीबाबतच्या अडचणी दूर होऊन वेतन निश्चिती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.